भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर हजारो शिक्षकांनी निदर्शने केली। शाळा बंद करण्याचा निर्णय हा शिक्षणाविरोधात नाही तर शिक्षण वाचवण्यासाठी आहे। शिक्षकाला वर्गाबाहेरील असंख्य शैक्षणिक कामांमध्ये अडकवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जात आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या शिक्षकाला सतत कागदोपत्री कामांमध्ये गुंतवले जात असेल तर शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार। आज शिक्षक रस्त्यावर उतरला आहे तो केवळ स्वतःच्या हक्कासाठी नाही तर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षण व्यवस्थेच्या भविष्यासाठी। आमच्या प्रमुख मागण्या TET-बाबत सुज्ञ, न्याय्य आणि मानवतावादी निर्णय घ्यावा। TETच्या नावाखाली ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांवर अन्याय करू नये। शिक्षकांना शैक्षणिक कामांमधून मुक्त करावे। मतदार यादी, SIR मॅपिंग आणि इतर प्रशासकीय कामांमधून शिक्षकांची कायमस्वरूपी सुटका करावी। विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करावी। स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांचे अस्तित्व टिकवावे। अंशतः अनुदानित शाळांना नैसर्गिक टप्पावाढ द्यावी। ज्युनियर महाविद्यालयांची संच मान्यता प्रचलित पद्धतीने तात्काळ करण्यात यावी। वारंवार बदलणाऱ्या निकषांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि संस्थांचे आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्न वाढत आहेत। त्यामुळे पूर्वीप्रमाणे न्याय्य आणि व्यवहार्य पद्धतीने संच मान्यता देण्यात यावी। शासनाने वरील मुद्द्यांचा विचार केला नाही तर शाळा कायमस्वरूपी बंद ठेवून असा या निर्णय आंदोलनामध्ये अनेक शिक्षक संघटनेने इशारा दिला। शिक्षकांचा अंत पाहू नका, शिक्षकाचा सन्मान राखा, शिक्षण वाचवा, देश वाचवा। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासा। मी सदाशिव वारे, प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा जिल्हा सरचिटणीस। आज सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी धरणे आंदोलन या निमित्तानं सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे काही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून हे निवेदन आज आमच्या समन्वय समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। सर्व कार्यरत शिक्षकांना TET सक्ती करणे, त्याचबरोबर BLO SIR मॅपिंगचे काम, त्याचबरोबर 15 मार्च 2024चे संच मान्यता धोरण आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती धोरणामध्ये केलेला अन्याय या मागण्यांना घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि या मागण्यांचा सकारात्मक निर्णय जर शासनाकडून झाला नाही तर आपण हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आजच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देत आहोत। तर यावर लवकरच सकारात्मक निर्णय व्हावा ही आमच्या शिक्षण समन्वय समितीच्या वतीनं विनंती करतो। शिक्षक समन्वय समितीचा जय हो, शिक्षक एकजुटीचा जय हो। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय